जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली आज आपण बॉय स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ हा VN ॲप्लिकेशनमधून बनवला, तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो. तसे मित्र आज जे काही मटेरियल वापरले, बीटचा व्हिडिओ व म्युझिकचा व्हिडिओ, ते दोन्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तुम्ही तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्या. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती या. त्यानंतर तुम्ही सिम्पली तुमचं VN ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करा आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला एक बीटचा व्हिडिओ मिळेल, ते व्हिडिओ ॲड करून घ्या. त्यावरती मित्रांनो सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करायचा आणि इथे या 4.60 सेकंदावरती इथे स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे कट द्या. तर सिम्पली मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या सर्व फोटोमध्ये अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओचे सर्व पार्ट कट करून घ्यायचे. तर सिम्पली मित्रांनो तुमचे सर्व पार्ट कट झाल्याच्यानंतर इथून नव्याचा ऑडिओ बंद करा. सिम्पली पहिल्या कीपवरती क्लिक करून रिप्लेस ऑपरेशनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही ॲड करा. ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट कीपवरती या. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून फोटोमध्ये या आणि तुमचे फोटो तुम्ही ॲड करून घ्या. सिम्पली मित्रांनो मी माझा हा एक फोटो ॲड करतो, त्यानंतर दुसरा फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्या. मी थोडं व्हिडिओ स्किप करून घेतो मित्रांनो. सिम्पल तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करा ऑडिओच्या आणि म्युझिकमध्ये या. माय म्युझिकमध्ये आल्यानंतर न्यूमध्ये क्लिक करा आणि व्हिडिओवर एक्सपोर्टिंग ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या व्हिडिओचा ऑडिओ काढून घ्या. त्याप्रमाणे तर साऊथचा विलेन या नावाने तुम्ही हे सॉन्ग तुम्ही सेव्ह करून घ्या. तर सेव्हवरती क्लिक करून मित्रांनो अशा प्रकारे ती सॉन्ग सेव्ह होऊन जाईल. सिम्पली तुम्ही यूज ऑप्शनवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे ते होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर या प्लसवरती क्लिक करा, लाईट इफेक्ट घ्या आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्ही सर्व फोटोला ॲड करून घ्या. तर सिम्पली मित्रांनो तुम्ही नेक्स्ट फोटोपर्यंत या. पहिल्या फोटोवर त्यानंतर FXवरती क्लिक करून तुम्ही GST3 हा इफेक्ट ॲड करून व्यवस्थित फोटोवरती क्लिक करून तुम्ही हा इफेक्ट सर्व फोटोला ॲड करून घ्या, अप्लाय टू ऑल करून. आणि या व्हिडिओचा इफेक्ट तुम्ही काढून घ्या. काढल्याच्यानंतर सिम्पल तुम्ही या व्हिडिओच्या स्टार्टच्या प्लसवरती क्लिक करून ब्लॅक स्क्रीनचा घ्यायचं. त्यानंतर सिम्पली मी करा आणि तुम्ही ते टेक्स्ट टाकायचे असतील तुम्ही टेक्स्ट टाकून घ्या, कॉपी करून घ्यायचे. तर मी माझ्या नोट्समध्ये कॉपी आहे, तर मी सिम्पल तिथे पहिला टेक्स्ट कॉपी करून घेतो. इथून कॉपी केल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पल तुम्ही या टेक्स्टवरती एडिटमध्ये या आणि हा टेक्स्ट इथं पेस्ट करून टाका. त्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही ॲड करून घ्या. ॲड केल्याच्यानंतर सिम्पल तुम्ही याला पहिले 2 बीटपर्यंत हा व्हिडिओ ते सर्व टेक्स्ट ॲड करून घ्या मित्रांनो. परत एकदा या टेक्स्टवरती क्लिक करा आणि टेक्स्टवरती करून ॲड टू हँडरायटिंगवरती क्लिक करून मित्रांनो जे समोरचं नाटकाचं आहे मित्रांनो तुम्ही ते टाईप करून ॲड करून घ्या. मी माझं कॉपी करून घेतो. राईटवरती क्लिक झाल्यानंतर मित्रांनो एडिटमध्ये येऊन टेक्स्ट आम्ही टाकून घेतो आणि सिम्पल तुम्ही इथे कलरसारख्या ऑप्शन भेटेल यावरती या आणि सिम्पली तुम्ही याचा शॅडो अशा प्रकारे तुम्ही काय ठेवून घ्या आणि राईटवरती क्लिक करा. सिम्पल याच्यावरती या टेक्स्टवरती लॉंग प्रेस करून याला व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्या आणि याला व्यवस्थित तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो. सिम्पल मित्रांनो पाहतो तुम्ही त्याच ऑप्शनमध्ये या आणि याचा स्ट्रोक तुम्ही याचा शॅडो तुम्ही हा ब्लॅकमधला ठेवून द्या मित्रांनो, व्यवस्थित दिसेल. राईटवरती क्लिक करा मित्रांनो. राईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सिम्पली व्हिडिओ एक्सपोर्टिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.